दरम्यान पावसाचे अत्यंत चुकीचे अंदाज वर्तवणाऱ्या हवामान खात्यावरती गुन्हे दाखल करण्याची मागणी वर्ध्याच्या शेतकऱ्यांची आहे। हवामान खात्याचे अंदाज पाहून आम्ही सुरुवातीला सोयाबीनची पेरणी केली, मात्र त्यानंतर पावसानं सलग 3 आठवडे तोंड दाखवलेलं नाही। परिणामी अख्खं पीक जळून गेलं। त्यामुळे आता आम्हाला दुबार पेरणी करावी लागत असल्याचं म्हणत शेतकऱ्यांनी संताप व्यक्त केलाय। गेल्या अनेक वर्षात हवामान खात्याचे अंदाज आणि पाऊस यांचा ताळमेळच लागत नाही, त्यामुळे खोटे अंदाज वर्तवून शेतकऱ्यांचं नुकसान करणाऱ्यांवरती गुन्हे दाखल करा असं शेतकऱ्यांचं म्हणणं आहे। त्या पावसामध्ये आम्ही कपाशीची लागवड केली आणि ती जवळजवळ निघाल्यात जमा आहे, पण आता 8 ते 10 दिवस झाले आमच्याकडे पाऊसच नाही नसल्यामुळे ती जी निघालेली कपाशीची झाडं आहे ते पूर्णपणे मरण्याच्या मार्गावर आहे आणि सोयाबीनची पेरणी पूर्णपणे थांबलेली आहे। दरवर्षी शेतकरी पहिले तर सुलतानी संकटामुळे डबघाईला आला आहे, आता हे जे आसमानी संकट आहे आणि त्यातल्या त्यात हवामान खातं चुकीची माहिती किंवा अपूर्ण माहितीच्या आधारे शेतकऱ्यांना फसवतं असा आमचा शेतकऱ्यांचा पूर्णपणे समज आहे।